अर्थसंकल्प अधिवेशन कामकाजासंदर्भात विधिमंडळ सल्लागार समितीची थोड्याच वेळात बैठक। विधानसभा आणि विधान परिषद कामकाज समितीचा मुख्यमंत्री आढावा घेणार। विधानसभा अध्यक्षांसह इतर सदस्य उपस्थित राहणार। मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरातील बैठक। प्रमुख 42 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक होणार। आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईक यांचं वक्तव्य। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला पाहिजे। युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र दंगेकरांची कबुली। माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र दंगेकरांचं स्पष्टीकरण। अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळ फासल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। कोस्टल रोडवरील पॅच वर्कमुळे मुंबई पालिकेवर टीकेची झोड। पालिकेकडून कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिकेला जाग। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक सुरू। ठाणे कल्याण जलद मार्ग, हार्बरच्या वाशी नेरूळ दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज ते कोरेगाव दरम्यान 5 तासांचा जम्बो ब्लॉक। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारत पाकिस्तान महामुकाबला। दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार। दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार। तेलंगणात बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना। 8 मजूर अडकले। एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। भारतीय अभियांत्रिकी सेना बचाव कार्यात सामील।